महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहे. आजची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही कोणासाठी आहे, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, ही पूर्ण माहिती आपण व्हिडिओत घेणार आहे. तर देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी स्वयंपाकाचे इंधन पुरवणे. आज जे गरीब कुटुंब त्यांना प्रधानमंत्रीद्वारे उज्ज्वल योजना याद्वारे जी सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना जे वृक्षतोड करू नये म्हणून हे योजना राबवण्यात येत आहेत. आणि जी मुख्यमंत्री योजनेची जी घोषणा करण्यात आली आहे ती 3 गॅस सिलेंडर म्हणजे मोफत तुम्हाला शासनामार्फत मिळणार आहे. तर शासन निर्णय काय आहे, जे की राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. मित्रांनो, तर लगेच फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला ही पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तर स्किप करू नका. आणि यासाठी तुम्हाला KYC पण करायचे आहे. तर पूर्ण याची माहिती दिलेली आहे. लाभार्थ्यांची पात्रता काय आहे, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसची जोडणी असणं आवश्यक आहे. आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेले लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेस पात्र असेल. सुमारे 52 लक्ष लाभार्थी दर योजनेसाठी पात्र असतील. आणि एका कुटुंबातील रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ हा आपला घरगुती गॅस सिलेंडर जोडलेला आहे त्यासाठी असणार आहे. तर आपण जे घरगुती आहे 14.2 किलोग्रामचा यासाठी हे योजना आहे. जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे कार्यपद्धती काय आहे मित्रांनो, की जे 3 सिलेंडर आपल्याला जे मिळतात मुख्यमंत्री अन्न योजनेअंतर्गत, जे प्रधानमंत्री उज्ज्वला सारखंच आहे त्यांना पण 3 सिलेंडर मिळणार आहे. तर सध्या स्थितीमध्ये काय मिळतं, 850 आपल्याला भरायचे आणि 300 गव्हर्नमेंटकडून येते, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. तर स्टेट गव्हर्नमेंट पण आपल्याला 530 हे DBTद्वारे ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे हे जे आपल्याला जे सिलेंडर मिळणार आहे आणि प्रधानमंत्री सारखंच मुख्यमंत्रीसाठी पण भेटणार आहे, जे पूर्ण तुम्हाला फ्री असेल. ही सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही कोणाला, की जे योजनेत ग्राहकास 1 महिन्यात एकापेक्षा एकच घेऊ शकतात. जिल्ह्याने या सिलेंडर किमतीत फरक आहे. आणि राज्य शासनाच्या ज्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देता येणार नाही. याची कार्यपद्धती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची. तर अजून आपण पुढे जे व्हिडिओमध्ये ते चेक करू की काय आहे. जे लाभार्थी कुटुंब प्रतिवर्ष 3 गॅस सिलेंडर बाजारात दराने उपलब्ध करून द्यावेत. ज्या पात्र कुटुंबाची मोफत द्यायचे सिलेंडरचे आहे दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस माहिती द्यावी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजना लाभार्थ्यांचे सिलेंडरचा लाभ देतात. दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी. या विभागामध्ये प्रशासकीय जे समिती गठीत करण्यात आली पात्र लाभार्थी निवडण्यासाठी की कोणाला ही योजना चा लाभ द्यायचा आहे. तर जे लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून घ्यायची असा GR निघालेला आहे. म्हणजे कोणी वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडर लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरचा संपूर्ण रक्कम वसूल करावी. रक्कम म्हणजे अंदाजे 830 रुपये प्रति सिलेंडर. सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे आहे, ज्यांना DBTद्वारे ट्रान्सफर होईल. तर जे 1 जुलै 2024 पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांचा सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. ते म्हणजे 1 जुलैच्या नंतर जे रेशन कार्ड बनवलेले त्यांना मिळणार नाही.
या योजनेचा लाभ अगोदरच्या रेशन कार्डला मिळेल.